स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर तर्फे तहसीलदार व पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन। बेलसवाडी येथे एका शेतकऱ्याच्या खळ्यात एका तरुणाने गोवंशाच्या वासरासोबत अनैसर्गिक कृत्य केले। या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शाखेच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार प्रदीप झांबरे व पोलीस उपनिरीक्षक चाटे साहेब यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की बेलसवाडी येथील घटनेच्या निषेधार्थ व हिंदू धर्माचा आराध्य दैवत गोमाता या मुख्य प्राण्यावर घृणास्पद अनैसर्गिक कृत्य केले। या कारणाने हिंदू धर्मीयांचे मन दुखावले आहे। असे कामे करणाऱ्याला कठोरातली कठोर शिक्षा करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे। निवेदन देते प्रसंगी मधुकर भोई, मंगेश कोळी, सुनील कोळी, सुनील चव्हाण, उत्तम जुबळे, विनोद पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय प्रहार। आज 16 मार्च 2025 महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर तालुका पदाधिकारी यांच्यातर्फे तहसीलदार प्रदीप झांबरे यांना निवेदन देण्यात आले। त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक चाटे साहेब यांना हे निवेदन देण्यात आले। घृणास्पद जी घटना 15 मार्चला जी घडली बेलसवाडी तालुका मुक्ताईनगर येथे, गाय यांचं जे वासरू आहे, जे आपण हिंदू धर्माचं प्रतीक मानतो, गोमाता म्हणतो, त्या गोमातेवर एका नराधमाने नैसर्गिकरित्या बलात्कार करून एक हिंदू धर्मावर काळिमा फासणारी ही घटना घडली। या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या माध्यमातून, प्रहार सेनेच्या माध्यमातून त्या आरोपीला कठोर कारवाई शासनाने करावी, जेणेकरून त्याने पुन्हा अंशामध्ये कधी ही घटना करू नये। आणि हिंदू धर्म हे आपण हिंदू धर्मामध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी, सर्व जे तालुका आहे, जिल्हा आहे, महाराष्ट्राची सर्व मंडळी आहे, भारताची सर्व मंडळी आहे, या काळीमा फासणारी घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज निवेदन सादर केलेलं आहे। त्या आरोपीला कठोरची कठोर कारवाई कशी देता येईल त्याला तडीपार, त्याच्या गावावरून बेलसवाडी या गावावरून तडीपार करून जिल्ह्याच्या बाहेर त्याला कारवाई करून कायमस्वरूपी पाठवावं, जेणेकरून या जिल्ह्यामध्ये कधी तो भटकणार नाही, अशी काळीमा फासणारी घटना त्यांनी केली। आज रोजी आम्ही हे निवेदन देऊन ते निषेध केला शासनाकडे। शासनाच्या दरबारी हा जो निवेदन आहे, अर्ज आहे, आमचा मुख्यमंत्री साहेबांकडेपर्यंत, देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांपर्यंत जावा। या संदर्भात आम्ही सर्व मनसे पदाधिकारी, प्रहारचे तालुका अध्यक्ष, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आम्ही उपस्थित होतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।